ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. आशू आशू हाय हाय कशी आहेस तू? किती दिवसांनी. लॉंग टाइम. बाकी सगळे कसे आहेत? अगदी मजेत. अगं उर्मी भेटली ती मला. कशी आहे ती? मजेत. तिला फायनली रिअलाइज झालंय की मिलिंद अगदी चांगला माणूस आहे. त्याला मी सुखात ठेवणार आहे म्हणत होती. त्या दोघांचं सगळं खूप छान व्हायला पाहिजे ना. होईलच ग. तू बघशील काही महिन्यात सगळं व्यवस्थित होईल. आणि तुमचं काय? आशू, मांजराला असं वाटतं आपण डोळे मिटून दूध प्यायलो तर कुणाला कळणार नाही. तुझ्या आणि अभिषेक बद्दल आम्हाला सगळ्यांना कळलंय. काय मजा येईल ना आशू? हे जर खरंच घडलं तर तू आणि आवी एका घरात. अगं असं नाही होणार ग. मला नाही वाटत. जर का असं झालं तर तुझ्यासाठी सुद्धा कोल्हापुरातला कोणीतरी मुलगा बघून देऊ आणि तुझा पण बार उडवून देऊ. डोंट बॉदर. मी माझ्यासाठी पुण्यातच एक छान मुलगा बघितलाय. काय बोलते? कोण ग? तोच ग, सँडी. आपल्या जिम मध्ये येतो तो. सिद्धेश्वर? सिद्धेश्वर नाही ग, सँडी. औ सँडी. काय म्हणाला? नाही, अजून काही बोलायची हिंमतच झालेली नाहीये माझी. आणि तो बहुतेक माझ्याकडे बघून बोलायला घाबरला. पण अशी मी आता ठरवलंय, एकदा हिम्मत करायची आणि बोलून टाकायचं. हिम्मत आहे मर्दा तो मदद आहे खुदा. चलो बाय बाय. काय ग? हा मी सारखं सानिका सानिका करतोय. ती म्हणेल तसंच वागतोय. तुला विचारत सुद्धा नाहीये. बघ हा, एक दिवस ती घरचा ताबा घेऊन बसेल आणि तुला काढी की किंमत राहणार नाही. आता थांब. आई काय रे? नाही, या महिन्यापासून आम्ही बजेट करायचं ठरवलंय. अर्थात या महिन्याचं बजेट झालंय हे जरा तू नजरेखालनं घाल. नाही म्हणजे घरच्या फायनान्स मिनिस्टरची सही झाली ना की सगळं ओके. म्हणजे मी खरंच आहे. आम्ही आमच्या परीनं बनवलंय. शेवटी खर्च करणं तुमच्याच हातात आहे. अरे वा, अगदी बारीक सारीक सगळा खर्च लिहिलायत की. आई तुम्ही असं करा, सगळी बिल्स आली ना की खर्च लिहून टाका. आणि जो बाकीचा खर्च आहे तो पण लिहा. म्हणजे काय अवांतर खर्च होणार नाही ना. आणि झालाच तर आपल्याला कळेल. ही सगळी लोअर मिडल क्लास लाईनची पद्धत आहे. पैसा हिशोब. अनिता, मोठे मोठे उद्योगपती सुद्धा पैसा हिशेब ठेवतात म्हणून ते मोठे. मी अगदी बायकोच्या सुरात सूर मिसळूनच सांगताय. काय उजेड पाडलाय हे काय? यात
तसं ब्लीच कॉस्मेटिक पार्लर काय लिहिलेलंच नाहीये. ते पैसे ऍड कर. आपण पुढच्या महिन्यात करूया ते ऍड. तुझं सगळं सामान संपलंय का? आहे ना अजून? हो पण मला लागतं ना सगळं ते. की तू सांग ना तिला. नीता, बाजारात कुठली नवी वस्तू आली ना की ती पटकन घरी घेऊन येतेस. 2 दिवस वापरतेस आणि मग पडून राहते. अगं पैसे वेस्ट नाही का हो? हे तू बोलतीयस? हो, खरंच आहे ते. अगं खर्च केवढा वाढलाय. टेलिफोनचं बिल पाहिलंच? कधीपासून पैशाचा हिशोब करायला लागलीस? काय दोघांनी तुला भडकावलंय? अनिता, ठीक आहे नका आणू. मला काही गरज नाहीये कॉस्मेटिकची. अशी मी चांगलीच दिसते. जरा इकडे बघ. अरे खरंच की. अरे मी ठरलं, या महिन्यापासून हिचा कॉस्मेटिकचा खर्च कायमचा मिटला. वा. दादा आई, पुढच्या महिन्यात पैसे मिळाले ना की मी घेऊन येईन तिच्यासाठी सामान. बाकी बजेट बरोबर आहे ना? हो, एकदम ठीक. तुम्हाला राग नाही ना आला? अनिता अशी छे ग, तिला कुणीतरी कधीतरी आवर घालायलाच हवा होता. सौरभ, अरे ऑफिसचं काम सोडून इकडे येत नको जाऊस. मला कामात लक्ष लागत नव्हतं. असं कसं? काम महत्वाचं आहे. सौरभ, माझ्या मनात एक विचार आलाय. कसला? सौरभ, मॅडमनी जो मला प्लॉट दिलाय ना त्याच्यावर काहीतरी कन्स्ट्रक्शन करू. कन्स्ट्रक्शन? हां, म्हणजे घर बांधता येईल किंवा एखादं छोटंसं ऑफिस. तुझ्याबरोबर राहून मी पण शिकले. एखादा बिझनेस केला ना तर माझंही मन गुंतून राहील. मैथिली, काय? मी असं कधी इमॅजिन केलं नव्हतं की तू बिझनेसचा वगैरे विचार करशील म्हणून. सो वॉट, ट्राय करायला काय हरकत आहे? नाही, पण तू असली स्वप्न बघू नकोस, कारण बिझनेस वगैरे करणं मामाला काही आवडणार नाही. मग त्या प्लॉटचा काय उपयोग? तुझ्या सिक्युरिटीसाठी आहे तो. पण सौरभ, हे बघ, हे सगळं विसर तू. तुला सांगितलं ना, कोणीतरी तुझ्या मनात भरवलं असेल ते घरची कामं कर बस. वा, म्हणजे माझं स्टेटस केवळ घरकाम करणारीच ठेवणार ना? मी इथे थोड्या वेळा करता आलो, पण तू अशी वाद घालणार आहेस का माझ्याशी? आता अशी गप्पच बसणार आहेस का? ठीक आहे, मग मी निघतो. बाय. राजन, तुमचं रीडिंग कधी ठरलंय? माझं 6 तारखेचं शूटिंग कॅन्सल झालंय. काय कॅन्सल झालं? अरे तो जयंत आहे ना, तो आजारी पडलाय. हॉस्पिटलमध्ये आहे बिचारा. त्याला काय अर्थ आहे? त्यांना सांग तू, तुमच्यामुळे शूटिंग कॅन्सल झालंय. माझा पर डे द्या. 1 दिवस वाया गेला ना. तो वेलजीबाई कधीपासून मागे लागले आपल्या. अरे तो जयंत आजारी पडला, यात प्रोड्युसरचा काय दोष? उद्या मी सुद्धा आजारी पडू शकते. आणि मागच्या महिन्यात मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा झालंच होतं ना शूटिंग कॅन्सल. ते तुझ्या मूर्खपणामुळे झालं. पुन्हा असला मूर्खपणा करू नकोस. खूप फायनान्शियल लॉस झाला आपल्याला तेव्हा. तू माझ्यावर अशी वेळ आणू नकोस. राहू दे, विषय राहायला बाजूलाच. ते नाटकाचं रीडिंग, कास्टिंग सगळी जमा अजून बाकी आहे. हां, माझं काम चालू आहे. पण मी असं करते, मी राहुलला फोन करून माझ्यासाठी रीडिंग करायला सांगते. म्हणजे मग मी पण बसेन ना डिस्कशनला. नाही नाही नाही, काही गरज नाही त्याची. हे सगळं मी अरेंज करीन ना. आता किती वेळ लागतो आपल्याला? मी काय म्हणत होतो रत्ना, आपल्या त्या स्टार अपार्टमेंट मधल्या फ्लॅटचं काय करणार आहेस तू? का रे? नाही, तो रिकामाच असेल तर आपण विकून टाकूया ना.
आणि काय करायचं? काय करायचं म्हणजे तुला आधी बोललो नव्हतो का मी की मी कार घेणार आहे म्हणून? तशी बोलणी झाली आहेत माझी. नाही ते बरोबर आहे, पण मी तो फ्लॅट आशूच्या नावावर करायचं ठरवलं. काही गरज नाही त्याची. तिचा बाप चांगला गडगंज आहे आणि एकुलती एक मुलगी तुमची. लग्न करून पळून जाते का तुम्हाला सांगून जाते काय कळणार नाही. तुला सांगतो तुझी पोरगी जाम फास्ट आहे. राजन, वाटेल ते बोलू नकोस आशू बद्दल. अतिशय सालस मुलगी आहे ती. सालस? हीच तुझी सालस मुलगी एका मुलाबरोबर फिरत होती. हो, परवा पाहिलं मी तिला. म्हणून काय झालं? मुलाबरोबर दिसली म्हणून ती फास्ट झाली? आणि तू इतका ब्रॉड माइंडेड, तुला काय हरकत आहे? आमच्या सेटवर येऊन मुलींशी गप्पा मारतोस तेव्हा, त्यांना कॉफी बिफी प्यायला नेतोस तेव्हा? त्यांची गोष्ट वेगळी आहे का? त्यांची गोष्ट वेगळी आहे का तुझी गोष्ट वेगळी आहे? सोयीस्कररित्या वाक्य बदललं म्हणून आशय बदलत नाही. आणि मी पुन्हा तुला सांगते, तो फ्लॅट मी आशूच्याच नावावर करणार आहे. Go to hell, both of you. काय रे, असा काय बसलायस? ऑफिसला जायचं नाहीये? नाही, जायचंय ना. अवी, बरं नाही वाटत आहे का तुला? नाही, तसं काही नाहीये. सानिका, मला ना अनिताची खूप काळजी वाटते ग. का? काय झालं? संजीवने जर खरंच दुसरं लग्न केलं तर? अभि, तू काळजी करू नकोस. संजीव असं काही करणार नाही. खरं तर ते अनिता परत यायची वाट पाहत आहेत. त्यांना असं वाटतं की कधी ना कधी तिची चूक लक्षात येईल आणि ती पुन्हा त्यांच्याकडे जाईल. हो, पण कधी तिला तिची चूक कळणार? आणि सानिका, हे सगळं मी आपल्यासाठी नाही ग, तिच्याचसाठी बोलतो. आपल्याला काय, आपला संसार आहे, पुढे तिचं काय होणार आहे? आधीच तिचं लग्न उशिरा झालं, त्यात स्वभावामुळे पटलं नाही, मुलाचं मिसकॅरेज झालं, वयाची 35 आली आहे तिच्या. आता या वयात दुसरं लग्न करणं म्हणजे किती कठीण आहे. त्यात तिला हे सगळं वाटतंय ग, पण एकट्याने आयुष्य काढायचं म्हणजे सोपं नसतं. संजीव चांगला माणूस आहे हे आपल्याला कळतंय, पण ते तिला का कळत नाही? तिलाही कळतंय, पण तिचा हट्टी दुराग्रही स्वभाव आणि त्यात आईंचं खत पाणी. अभि, खरं तर आईने तिला समजवायला पाहिजे. ती जेव्हा पहिल्यांदा इथे आली होती ना, तेव्हाच आईने तिला परत पाठवायला पाहिजे होतं. संजीव जर का वाईट असते तर आपणही तिला काही बोललो नसतो, पण ते खरंच चांगले आहेत. दुसरे कोणी असते ना तर तिला कधीच डिवोर्स दिला असता आणि दुसरं लग्न केलं असतं. खरंय तुझं म्हणणं. आई, आईच तिला या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देऊ शकते. आईना कोण जाणीव करून देणार? मामा. अगं,
हे बघ, आता तू गेला असं ना दूध, कुठे लक्ष आहे तुझं? सॉरी, तुम्ही आज इथे किचन मध्ये बघायला आली. काय बनवणार कास? ते काय बी विचारू नका, रोज नवीन नवीन पदार्थ बनतात. साहेबांना तर अगदी सागरसंगीत जेवण लागतं. चटण्या, कोशिंबिरी, गोड तिखट सगळंच. तू बनवतेस रोज? नाही, महाराज आहेत ना, पण काही पदार्थ मी बनवते. माझ्याच हातचे लागतात त्यांना. त्यांना म्हणजे सौरभ दादांना. अभिषेक दादांचं तसं नाही, कधी कधी येतात दुपारचं जेवायला. आणि मामा, बाईसाहेब? नाही, त्यांना पथ्य असतं. ओ, आज आपण काहीतरी करूया. पालक पकोडे मी खूप छान करते. असू द्या, महाराज करतील की. आणि इतक्यात काय बी काम करू नका, आराम करा जरा. बाईसाहेब ओरडत्याल नाही तर. पण एखादी डिश आपण करायला काय हरकत आहे? हे बघा वहिनी साहेब, तुम्ही आंबासनी फक्त सांगा, मी समजा काही करते. मला सौरभसाठी काहीतरी करायचंय, सरप्राईज डिश. मी तुम्हाला पाठवून देऊ का काहीतरी? चहा, कॉफी, ज्यूस? आता नको. मैथिली ताई, वहिनी साहेबांच्या समोर सौरभ दादांचं नाव घेऊ नका, संशय त्याच नाही. ठीक आहे, मी आता काहीच बोलणार नाही. असं चिडून काय होणार आहे? आपण बी त्यांचा विचार करायला नको? लई चांगल्या घरच्या आहेत. हो, मीच वाईट घरची. असा वाकडा अर्थ कशाला काढायचा? मला एवढंच म्हणायचंय की यात त्यांची बी फसवणूक नाही का? लगेच पुळका आला ग तुला तिचा. हे बघ मैथिली, अगं बाईनेच बाईचा विचार करायला हवा. पुरे बरं बाई, राहिलं. talk to Saurabh, please? No, thanks. उचलायचं नाही तर घेतो कशाला मोबाईल कोणाला? हॅलो अवंतिका, आज मी लवकर येईन बहुतेक, एवढं सांगायला फोन केला होता. हॅलो, मी संध्याकाळी लवकर येईन. ओके. हॅलो, मी संध्याकाळी लवकर येईन. आता सांगितलं होतंस ना. ओके, बाय.
हॅलो हॅलो. ओ माय गॉड, किती वेळा फोन करणार आहेस? सांगितलंच ना एकदा लवकर येणार आहेस. मला माहिती आहे तुझं लवकर म्हणजे 9च्या आत नाही. बघा ठरवलं तर मी आत्ताच येईन. आय मीन इट, बिलीव्ह मी. आय डोंट बिलीव्ह इन यू. आय मीन इट, बिलीव्ह मी. बघ हा, बोलून बघ. Yes, told you. थँक्यू. आणि यापुढे ना मी तुला इतके वेळा फोन करणार आहे ना की तू कंटाळशील. बघ शक्य नाही. बघा, आय बेट ऑन दिस. बघ नंतर मला सांगू नकोस कंटाळली. बघ.